फॉलोअरांचा बोर्ड लावलाय श्रद्धा चिदंबरमचा किती गाड किती जात ना काय उन्हाचा तडाखा आहे. कोणत्या स्टँडवर आले? कुठं? अच्छा येऊन ना काय कोणी ओळखला तुम्ही? काढते ते मोठा बूट नाही. एक दिवशी बुटामध्ये धरला भैया साप. उन्हानं रखरखलाय ना श्रद्धा. लहान आहे बेबी कोबरा. काहीतरी खाल्लाय का ते का गडबड तरी त्याला बूट गावला नाही. बुटात लय सेफ राहतोय ना का श्रद्धा. तो माझ्या अंदाजाने बुटात जाणार. छोटासा दिसतोय छोटा पण रागीट आहे ना. फणाकडल्यानंतर मोठा दिसतोय पण तो प्रत्यक्षात तेवढा मोठा नाही. जेवढा लहान साप असतो तेवढा पकडायला खूप कठीण असतं कारण त्याची हाईट कमी असते त्याच्यामुळे पटकन हातापर्यंत चावायला येतोय आणि असं नाक पकडायला तर लय म्हणजे लय अवघड. तुला बसायला घेतलंस कोडे इथं फणा काढला असतं तर येतोय. हा किती रागीट आहे बघा. तो तेवढाच आहे पण किती रागीट आहे बघा. तो बूट आहे ना त्या बुटात जाऊन बसला असता तुम्ही बूट घालायला गेला असता तर काय करतेस. केवढा स्टँड झालाय बघा तू. एवढ्या शिफ्टीवर राहिलाय खाली. तो स्टँडवरच बसलाय ग. तो पण स्टँड झालाय. हा तो आता वर आलाय. कुठं वर कुठं चाललाय काय त्याला तर हाय. कुठे आहे तुझं तोंड? तुझ्या पैसे आहे बाळा. स्टँड पडचे पायावर. हा जरा त्याला येऊन दे. चप्पल मध्ये तो राहिलाय. लहान बाळाचं चप्पल आहे इथं. लय डेंजर आहे. बारकाच आहे पण खोंकार आहे. पकडला पण मी बाहेर काढ त्याला खालीच पाड. ठेव स्टँड
ठेव खाली, आता काय पर्याय नाही. काय करतेस? त्याला बरणी घ्या, आधी बॉटल घेऊन देईल. थांब, भयंकर त्रासदायक आहे ना. तिखंड घ्या. आला त्याला काढायचं. लहान असल्यामुळं कुणीकडं पण वळून कुठं येऊ शकतोय. खाल्लाय काय तर फार रागेट आहे. पण उन्हामुळं बाहेर रखरखलंय. सेफ वाटलं. नशीब बुटामध्ये गेलं नाही भैया. एखाद्या बुटामध्ये बसलं आणि तुमचं लक्ष नसेल तर तिला पण धोका आहे हो सर या लहान सापापासून. केव्हा बाईट मारेल सांगता येत नाही. मोठा असलेला ठीक आहे, छान साप असतो. नाग होता हा छोटासा चप्पलच्या स्टँड मध्ये. म्हणजे तिथे विटा आहेत, 4 विटा आहेत त्या. आणि गारवा राहते ना, इथं गार पण आहे. त्याच्यामुळे तो इथंच बेडूक खाली मी इथंच बसलेला आहे. आणि याला त्याने पाहिलं, कॉल केल्यानंतर लगेच येऊन याला रेस्क्यू केलेलं आहे. आणि चिडलेला जास्त. आणि जेवढा लहान साप असतो तेवढं चिडतोय पण जास्त. पकडायला पण अवघड जाते. आणि जरी लहान आहे चावला तर याच्यात विष हे जेवढं मोठ्या सापात असतं तेवढंच विष असतं. उलट हा तर विनम चावल्यानंतर जास्त सोडतोय. त्याच्यामुळं खूप म्हणजे काळजीपूर्वक पकडायला लागतो. याला व्यवस्थित पकडलेले आणि जंगलामध्ये रिलीज करणार. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा.